मठामध्ये बट्ट्या काढत आहे. पहिले पाणी टाकू परत. नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचे स्वागत आहे मनोज पाटील ब्लॉग यूट्यूब व फेसबुक या चॅनलवरती. तर आता आपण जातोय वर्डी, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव येथे श्री समर्थ सुखनाथ बाबांचा भंडारा नियोजन पाहण्यासाठी. सोबत आहेत राधेश्याम पाटील सर, कांतीलाल पाटील सर आणि मी. तर चला तर मग जाऊया वर्डी या ठिकाणी. तर मित्रांनो, फायनली आपण आलेलो आहोत श्री समर्थ सद्गुरू सुखनाथ बाबा दरबार वर्डी या ठिकाणी. तर मित्रांनो, वर्डी तालुका चोपडा, जिल्हा जळगाव येथे श्री समर्थ सुखनाथ बाबांचा भंडारा धुलीवंदनाच्या दिवशी होणार साजरा. 190 क्विंटल गहू, 15 क्विंटल तुरडाळ व 4 ट्रॅक्टर वांग्याच्या भाजीच्या महाप्रसादाचं यावर्षी आयोजन करण्यात आलेलं आहे. तर चोपडा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले वर्डी या गावी श्री समर्थ सुखनाथ बाबा यांची 90वी पुण्यतिथी व भंडारा 14 मार्च शुक्रवारी रोजी धुलीवंदनाच्या दिवशी लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार आहे. आम्ही आता रात्रीच्या वेळी म्हणजे होळीच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारची व्यवस्था कशी केली जाते याचं जे नियोजन आहे, संपूर्ण गाव किती मेहनतीने या नियोजनात भाग घेतात हे पाहायला आपण आलेलो आहोत. चला तर मग पाहूया. बट्टीसाठी लागणारं पीठ तरुण मंडळी काढताना ट्रॉलीमधून.
सालाबादाप्रमाणे या वर्षी वर्डी गावात बाबांची 90वी पुण्यतिथी ही आपण साजरी करणार आहोत। दरवर्षी धुलीवंदनाच्या दिवशी हे उत्सव मोठ्या उत्साहाने वर्डीकर साजरे करतात। जे इथे महाप्रसाद म्हणून जो दिला जातो त्यात पट्टी, वरणपट्टी आणि वांग्याची भाजी। यात ह्या वर्षी वांगे हे 120 क्विंटल वांग्यांचं आपण बघू शकता वांगे किती आलेले आहेत। आणि हे जे दान असतात हे कोणी केलेलं असतं काय असं कोणी सांगत नसतं, येऊन ज्याला दान करायचं ते करून गेलेलं असतं। त्यानंतर गहू जे असतात ते यावेळेस 150 क्विंटल गहूचा आपला भंडारा असणार आहे आणि तो दरवर्षी मोठ्या उत्साहाने लोक खूप साजरा करतात। आता आज रात्री भारुडाचा कार्यक्रम एक चालू आहे, कीर्तन भजन सर्व ग्रामस्थ यात सहभागी घेतात आणि ग्रामस्थांच्या सहकार्यानेच हा भंडारा अख्ख्या महाराष्ट्रात प्रचलित झालेला आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की जवळजवळ 4 ट्रॅक्टर वांग्यांचा ढीग या ठिकाणी लागलेला आहे। रागची होळी यालाच म्हणतात वर्णीची, बरोबर। ओके, आता या ज्या पट्ट्या आपण दिलेल्या गरम केलेल्या होत्या दरबाराचे मठाधिपती दीनानाथ महाराज यांच्या श्री समर्थ सद्गुरू सुखनाथ बाबा त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने गेल्या 90 वर्षापासून या भंडाऱ्याचे आयोजन करतो।
भंडाऱ्याचं वैशिष्ट्य असं की सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी एकत्र येतात. उद्या सकाळी 6 वाजल्यापासून या ठिकाणी मेन कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. सकाळी समाजाची अभिषेक दाखवायचे, त्यानंतर होमाची पूजा होईल. 12 वाजता मग आरती झाल्यानंतर आरती होईल आणि आरती झाल्यानंतर त्या ठिकाणी महाप्रसादाची परत रात्री त्या ठिकाणी आरती झाल्यानंतर बाबा खूप मोठी अशी मिळवणूक पहले पानी टाकना पड़ा लगेच कालाही लगेच अशी बट्टी करनी पड़त तयार. एक बट्टी तयार करनी पड़त 8 वाजेपासून 9-10 वाजेपर्यंत बट्टी तयार करू. तिने इच्छा जशी आहे तशी 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत असं तयार करतात. नंबर लागत नाही, नंबर यायला लागतात नाही. कोणी पाणी वास, कोणी पिंट न्यावस बादलेस ना, कोणी बट्टे निघास खाणं हे राहणं सर्व सहकारी होत. बाबा मठ मा सगळी दुनिया येस बटास मेहरवानी राहत सगळ्यासनी सगळा बट्ट्या बट मदत करतात बाबांना. एवढा उत्साह वस पण काही येत नाही. किती एवढी दुनिया रास पण काहीच काही येत नाही. एवढी बट्टी 150 पोताने बट्टी उघडावत बाबा मठ मा काहीच वाटत नाही. बट अशी खुशी ना बट आईवर सुखनाथ बाबाने मेहरवानी आमना वर्डी गाव मा सुखनाथ बाबाने मेहरवानी वर्डी गाव मा बाबाच्या मठामध्ये बट्ट्या काढत आहे. सुखनाथ बाबाचा भंडारा खूपच मोठा असतो. हॅलो, सुखनाथ बाबाच्या मठामध्ये बट्ट्या काढताय. 12 वाजेपर्यंत बट्टे काढता. 200 पोतांचा बट्टे दांडगा बनायला लागतो. पब्लिक आहे. आज होळीच्या निमित्ताने भरपूर भाविक जमलेले आहेत. उद्या श्री समर्थ सद्गुरू सुखनाथ बाबा यांची 90वी पुण्यतिथी आहे. दरवर्षी या ठिकाणी मोठ्या उत्सवात साजरा श्री समर्थ सद्गुरू सुखनाथ बाबा यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरा होते. या ठिकाणी आता साधारण 190 बनवण्याचा कार्यक्रम सकाळी साधारण 4 क्विंटल वांगे 4 वाली वांग्याची भाजी 120 क्विंटल वांग्याची भाजीची आणि वरण भट्टे व वांग्याची भाजी प्रसाद केला जातो. दिवसभर कीर्तन व भारुडाचा कार्यक्रम सकाळी समाधी आणि 12 वाजेला आरती होते व साधारण 12:30 वाजेनंतर महाप्रसादाचा लाभ या ठिकाणी सर्व भाविक घेतात.
लाखो संख्येने या ठिकाणी भाविक उपस्थित असतात. साधारण 1.5 लाख लोकांच्या महाप्रसादाची व्यवस्था वरडी गाव वसई सुखनाथ बाबा मंदिर समिती यांच्या वतीने केली जाते. या ठिकाणी शेकडो हात आम्ही वरडीकरांच्या मार्फत सर्व राबत आहोत. महिला वर्ग गावातील बांधव सर्वांची सहकार्याने मोठ्या प्रमाणात या भंडाऱ्यामध्ये कमीत कमी या भंडाऱ्या उपस्थित असून समाजकार्य बाबांचा भंडारा हा वर्षातून एकत्रित सगळ्यात मोठा भंडारा असतो. भंडारा सगळ्यात धर्माचे सगळ्यात लोक हे विधी आणि हा असा मोठा भंडारा होत नाही. भावांचा भंडारा पहिली या मुलांचे थँक्यू. जय श्री बाबाजी. नमस्कार, मी नितीन धनगर. आम्ही भंडारा निमित्त 15 दिवसापासून भजन वगैरे आमचे भजन संध्या वगैरे चालतात 15 दिवसापासून. त्यानंतर आमचे वर्डी दरबारातले बाबा भजनी मंडळ, सुरत भजनी मंडळ, त्यानंतर बाबा भक्त 15 दिवसापासून मंदिरातले कामं वगैरे चालू असतात. त्यानंतर 1 महिन्यापासून गौरी वगैरे गोळा करण्यासाठी पाडामध्ये जातात आपले वर्डी नगराचे मुलं वगैरे सर्व. त्या प्लस 1 महिन्यापासून बाबांची भंडाराची तयारी करतात. श्री समर्थ सद्गुरू सुखनाथ बाबा दरबार वर्डी इथलं सुखनाथ बाबांच्या सर्वात पावन म्हणजे बाबांनी जिवंत समाधी घेतली 1935 मध्ये. बाबांच्या एक विषय असा वर्डीत सर्व वर्गणी वगैरे गोळा करून बाबांचा मोठा भंडारा करतात. सर्व 25 गावं वगैरे सर्व गोळा करून आपले सर्व इथं बाबाच्या मंदिरात येतात. प्लस 15 दिवसापासून बाबा भक्त सर्व मंदिरातले सेवा चाकरी वगैरे आमचे भक्तगण करत असतात. जय श्री बाबाजी.
मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. मनोज पाटील ब्लॉग यूट्यूबला या चॅनलला सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. धन्यवाद. सुखनाथ बाबा की जय.